मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। दहिवडी पोलिसांची धाडसी कामगिरी, जवळपास 3 तास चोरट्यांच्या पाठलागाचा थरार। आरोपींना पकडण्यात दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना यश। दहिवडी शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करून पळून जाण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा एपीआय सोनवणे यांनी स्टाफसह 4 किलोमीटर पाठलाग करून पकडले। दिनांक 30/8/2024 रोजी पहाटे 2 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना बँक ऑफ इंडिया कार्यालय चेन्नई आणि माळशिरस येथून फोनद्वारे माहिती समजली। दहिवडी शहरातील बँक ऑफ इंडियाचे जे एटीएम आहे त्यामध्ये काही चोर घुसलेले असून ते एटीएम फोडतात। सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहोचले असता सदर ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचं दिसलं। तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे देखील नुकसान केल्याचं दिसलं। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाचे चक्र फिरवून तसेच एटीएम मधील छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपींना पकडण्याची शोध मोहीम राबवली। या तपासादरम्यान बँक ऑफ इंडियाच्या शेजारीच फलटण रोडवर असलेल्या डॉक्टर अरुण पाटील यांच्या हॉस्पिटल जवळ अंधारात काही इसम हे मोटरसायकल चालू करत असताना दिसल्यानं व त्यांच्या हालचालींवर संशय आल्यानं त्यांच्याकडे विचारपूस करण्याकरता जात असताना गाडीच्या मागे बसलेल्या संशयित चोरट्याने पळ काढून गटाराच्या नाल्यामध्ये उडी मारल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी स्टाफसह त्याचा पाठलाग सुरू केला व मोटरसायकलवर बसलेल्या आरोपीस पकडलं। पळून गेलेला चोरटा हा पिंगळी बाजूकडून सातारा बाजूकडे पळून जात असताना अंधाराचा फायदा घेऊन टेकडीवर लपून बसलेला होता। याचा मोबाईल क्रमांक प्राप्त झाल्यानं त्याबाबत तात्काळ सायबर यंत्रणा सातारा यांच्याकडून त्यांच्या मोबाईलचं लोकेशन प्राप्त करून त्याला सुद्धा पकडण्यात आलंय। या एटीएम चोरीमध्ये पकडलेले आरोपी सागर जगन्नाथ गाडे वय 23 राहणार गोंदवले बुद्रुक तालुका माण जिल्हा सातारा व रणजित राजेंद्र ओंबासे वय 18 राहणार वडगाव तालुका माण जिल्हा सातारा असे आहेत। चोरट्यांनी चोरी करण्यासाठी छन्नी, हातोडा, घन, लाकडी, बांबू, सॅक व चोरी यशस्वी झाल्यानंतर पैसे घेऊन जाण्याकरता नायलॉनचं पोते असं साहित्य आणलेलं होतं। सदरचे सर्व साहित्य या चोरट्यांकडून जप्त करण्यात आले। त्यांनी सदरची चोरी करण्यासाठी घेऊन आलेली मोटरसायकल सुद्धा ताब्यात घेण्यात आली। सदरचा गुन्हा दहिवडी पोलिसांनी अवघ्या 3 तासात उघडकीस आणलेला असून सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बापू खांडेकर, तानाजी काळेल, सचिन वावरे, स्वप्नील भामणे, नीलम रासकर, गणेश खाडे, विलास हांगे यांनी केले। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक लालासाहेब दडस, प्रतिनिधी अभिजित अवघडे, दहिवडी।